कभी ज़िंदगी में अकेला चलना पड़े तो घबराना मत। अकेले रहकर वो बनो जो कोई नहीं बन पाया, ताकि वो कर सको जो कोई और नहीं कर पाया। हेलो कॉमर्स स्टूडेंट्स, वेलकम बैक टू द चैनल। एडमिशन ऑफ पार्टनर के लेक्चर नंबर 10 में आपका स्वागत है। आज के इस वीडियो में हम इलस्ट्रेशन नंबर 2 हम स्टार्ट करने वाले हैं। सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आज का प्रॉब्लम हम स्टार्ट करते हैं। एज यू सी ऑन स्क्रीन, प्रॉब्लम में क्या क्या इन्फॉर्मेशन दिया हुआ है क्या नहीं, हम स्टेप बाय स्टेप ध्यान से पढ़ेंगे। सबसे पहले ऊपर देखिए क्या बोला है, पद्मा एंड कुमुद आर शेयर प्रॉफिट लॉसेस इन द रेशियो ऑफ 3:2। जो ओल्ड पार्टनर्स है उनका ओल्ड प्रॉफिट शेयरिंग रेशियो कितना है, 3:2। द बैलेंस शीट एज ऑन 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 की जो बैलेंस शीट दी है आपको, उस बैलेंस शीट के यूज़ इस्तेमाल कर आपको रिवैल्यूएशन अकाउंट्स, पार्टनर्स कैपिटल अकाउंट्स और 1 अप्रैल 2019 की बैलेंस शीट आपको प्रिपेयर करनी है। ठीक है, एडजस्टमेंट फर्स्ट में क्या बोला है देखेंगे। ऑन 1 अप्रैल 2019 दे एडमिटेड आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स। जो न्यू पार्टनर ऐड होने वाला है उसका नाम है आशा, ऐड होने वाली है, और कुछ टर्म्स और कंडीशंस ओल्ड पार्टनर से रखे, वो टर्म्स एंड कंडीशंस फॉलो कर आशा बिजनेस में आएगी। उसमें से फर्स्ट टर्म क्या है, फॉर वन ऑफ शेयर इन फ्यूचर प्रॉफिट्स आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर कैपिटल एंड 15,000 फॉर गुडविल इन कैश। एडजस्टमेंट बताने से पहले एक शॉर्ट इन्फॉर्मेशन आपको बताता हूँ। जो न्यू पार्टनर बिजनेस में ऐड होने वाली है उसका नाम आशा इन्होंने दिया है, और आशा इन फ्यूचर प्रॉफिट्स होगा उसमें कितना हिस्सा लेगी, 1/2। अगर देखा जाए तो प्रैक्टिकली हम प्रॉब्लम कर सकते हैं, लेकिन टेक्निकली ये इम्पॉसिबल है, क्योंकि जो ओल्ड पार्टनर्स है उनका कैपिटल बिजनेस में 45,000 और 36,000, और जो न्यू पार्टनर आएगी सिर्फ कैपिटल कितना लाने वाली है, 30,000। कंपेयर टू ओल्ड पार्टनर्स कैपिटल, न्यू पार्टनर का कैपिटल की अमाउंट कम है। कम होने के बाद भी उसको फ्यूचर में जो प्रॉफिट होगा उसमें इससे ज़्यादा मिल रहा है, ये कि इम्पॉसिबल है। अगर हम प्रॉब्लम करना चाहें तो कर सकते हैं, लेकिन इस प्रॉब्लम में ये जो रेशियो दिया है फॉर 1/2 शेयर इन फ्यूचर प्रॉफिट्स, इसका इस्तेमाल ना के बराबर है, कुछ भी इस्तेमाल नहीं होगा इस प्रॉब्लम में, इसलिए हम इसको इग्नोर करते हैं। आने वाले प्रॉब्लम में अगर ऐसा होगा तो उसके साथ कैसे डील करनी चाहिए मैं आपको बताऊँगा। ठीक है, न्यू पार्टनर ऐड होने वाली है आशा, और आशा का कैपिटल कितना है, 30,000। सादी सिंपल जर्नल एंट्री क्या होगी, कैश बैंक अकाउंट डीआर टू आशा कैपिटल अकाउंट सीआर। नेक्स्ट आपको बोला है फॉर एंड ₹15,000 फॉर गुडविल इन कैश। अब आशा एज अ गुडविल कितना अमाउंट लाएगी, 15,000। मैंने पहले ही आपको बोला था अगर न्यू पार्टनर गुडविल लाती है तो आपको 2 एंट्रीज करना पड़ेगा, A1 और A2। A1 की एंट्री कौन सी, गुडविल ब्रॉट बाय न्यू पार्टनर। A2 की एंट्री कौन सी, गुडविल डिस्ट्रीब्यूटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स। अब आगे चलते हैं, न्यू पार्टनर जो गुडविल लाएगा उसकी एंट्री क्या होगी, कैश बैंक अकाउंट डीआर टू गुडविल डिस्ट्रीब्यूशन की एंट्री क्या होगी, गुडविल अकाउंट डीआर टू ओल्ड पार्टनर्स कैपिटल अकाउंट सीआर। जो 15,000 है आपको ओल्ड रेशियो से डिस्ट्रीब्यूट करना पड़ेगा। ओल्ड रेशियो की अमाउंट कितना दिया हुआ है, 3:2। ओल्ड रेशियो से अगर डिस्ट्रीब्यूट करोगे तो A2 की एंट्री की अमाउंट क्या आएगी, कैश बैंक अकाउंट डीआर टू गुडविल अकाउंट गुडविल अकाउंट डीआर टू ओल्ड पार्टनर्स कैपिटल अकाउंट सीआर। गुडविल अकाउंट में लिखना पड़ेगा 15,000, ओल्ड पार्टनर्स कैपिटल अकाउंट के सीआर में कितना लिखना पड़ेगा आपको, 9,000 एंड 6,000। नेक्स्ट एडजस्टमेंट सेकेंड, हाफ ऑफ अमाउंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स। अब ध्यान से सुनना, जो न्यू पार्टनर बिजनेस में आई है आशा एज अ गुडविल कितना अमाउंट लाई है, 15,000, और उस 15,000 में से कितना अमाउंट ओल्ड पार्टनर्स को गया, पद्मा को गया 9,000, और कुमुद जो ओल्ड पार्टनर्स है और एक उसको गया 6,000। जो पद्मा का 9,000 और कुमुद का 6,000 है, इन 9,000 एंड 6,000 में से वो पद्मा एंड कुमुद हाफ अमाउंट विड्रॉल कर रहे हैं। इसका मतलब बिजनेस में से लेके बाहर चले जा रहे, फॉर पर्सनल ओन यूज़ के लिए अमाउंट बिजनेस के लिए चले गई। अब ध्यान से सुनना, ये जो अमाउंट है इनके लिए हम एज ए ट्रीट करेंगे एक्सपेंस। सो इसके पार्टनर्स कैपिटल अकाउंट के कौन से साइड में आएगा, डीआर साइड में। जो न्यू पार्टनर बिजनेस में गुडविल लाई थी तो हमने कैश अकाउंट डीआर में लिया था, और वो गुडविल बिजनेस से अब बाहर चले जा रहा है, उसमें से हाफ अमाउंट बिजनेस से बाहर चली जा रही है। तो अब कैश अकाउंट कौन किस में आएगा, सीआर में। यानी कि आपको A3 की एंट्री करनी पड़ेगी। A3 की एंट्री क्या होगी, ओल्ड पार्टनर्स कैपिटल अकाउंट डीआर टू कैश ऑब्लिक बैंक अकाउंट सीआर। नेक्स्ट एडजस्टमेंट नंबर थर्ड इजी एडजस्टमेंट है। स्टॉक के ऊपर 10%, मशीनरी के ऊपर 5% डीईपी निकालने का, और उसकी सेकंड पोस्टिंग करनी पड़ेगी रिवैल्यूएशन के डीआर में।
नेक्स्ट आपको बोला है एडजस्टमेंट नंबर 4 स्टार मार्क करके रख दीजिए या इम्पोर्टेंट मार्क करके रख दीजिए, क्योंकि एडमिशन ऑफ पार्टनर में गुडविल के अलावा अगर मैक्सिमम स्टूडेंट्स को कोई चीज़ सताती है तो वो होगी आरडीडी से रिलेटेड सारे एडजस्टमेंट्स। ये सारे के सारे एडजस्टमेंट्स आपको एक जैसे दिखते हैं, लेकिन हर एक की एडजस्टमेंट्स की अकाउंटिंग प्रोसीजर डिफरेंट होती रहेगी। इसके लिए भी मैं आपको शॉर्ट टेक्निक्स बताऊंगा, आपको ध्यान से फोकस करना है। आपको एडजस्टमेंट नंबर 4 पे स्टार मार्क करने का है और जो मेंटेन वर्ड एडजस्टमेंट में दिया हुआ है उसके नीचे अंडरलाइन करके रखिए। मेंटेन वर्ड के नीचे आपको क्या बोला है, आरडीडी इज टू बी मेंटेन एट ₹3000। मतलब लास्ट ईयर के बैलेंस शीट में देखिए, जो आपके आरडीडी का अमाउंट 2400 था, वो 2400 के अमाउंट बढ़कर कितना तक आपने मेंटेन किया, 3000 तक। मतलब लास्ट ईयर में आपका आरडीडी का नुकसान हो रहा था 31 मार्च 2019 में 2400, जो बढ़कर 1 अप्रैल न्यू पार्टनर एडमिशन होने के बाद 1 अप्रैल 2019 में वो कितना हुआ, 3000। मतलब जो आरडीडी के अमाउंट 2400 थी उसका कितना रुपए इंक्रीज हुआ, 600 रुपये। अब वो कितने को आपको मेंटेन करना पड़ेगा, 3000। ये एडजस्टमेंट लिखने के 2 तरीके। सबसे फर्स्ट टेक्निक जो बुक में भी दी है और जो ओवरऑल मैक्सिमम 12th के स्टूडेंट्स फॉलो करते हैं वो टेक्निक आपको बताऊंगा। वो मेथड सबसे पहले आपको लिखना पड़ेगा बैलेंस शीट के लायबिलिटीज साइड में, बैलेंस शीट के एसेट साइड में डेटर्स इनर कॉलम में एसेट्स में लिखना पड़ेगा 62,400 और उसमें से आपको लेस करना पड़ेगा 3000। लेस कितना करना पड़ेगा, 3000। अब मैक्सिमम स्टूडेंट्स क्या सोचते हैं कि हमने डेटर्स में से 3000 लेस किया, इसका मतलब 3000 की पोस्टिंग रिवैल्यूएशन अकाउंट्स के डीआर में जाएगी। यहाँ पे ही वो फंसते, 3000 की पोस्टिंग रिवैल्यूएशन अकाउंट्स में डीआर में नहीं जाएगी, क्योंकि 62,400 में से क्वेश्चन में चेक कीजिए, 62,400 में से आपने ऑलरेडी लास्ट ईयर में कितना लेस किया था, 2400, जो ऑलरेडी लास्ट ईयर के प्रॉफिट लॉस में चला गया। अब आपको कितना मेंटेन किया है आपने न्यू पार्टनर आने के बाद, वो ऑलरेडी 2400 रुपये थी, वो कितना बढ़कर हो गई 3000। तो आपको करंट ईयर बैलेंस शीट के एसेट साइड में से 62,400 में से 3000 लेस करना पड़ेगा। कितने रुपए की ऑलरेडी इंक्रीज हुई, पहले थी 2400 रुपये, अब कितनी चली गई, 3000 रुपये। तो कितना बढ़ गया गैप, 600 रुपये। तो 600 रुपये की आपकी पोस्टिंग कहाँ करनी पड़ेगी, रिवैल्यूएशन अकाउंट्स के डीआर में। सर ये भेदभाव क्यों, हमने एसेट साइड में से 3000 रुपये लेस किया, अब रिवैल्यूएशन अकाउंट्स के डीआर में 600 रुपये क्यों ट्रांसफर कर रहे हैं। ध्यान से सुनना, 31 मार्च 2019 को जो आपने बैलेंस शीट आपको क्वेश्चन में दिया हुआ है, तो लास्ट ईयर के फाइनल अकाउंट्स प्रिपेयर किया था, उसमें ऑलरेडी आपने 2400 रुपये लेस करके एक्सपेंडिचर साइड में ट्रांसफर, प्रॉफिट लॉस के डीआर में ट्रांसफर करा है। अब आपको क्या बोला है, आंसर में जब आप बैलेंस शीट प्रिपेयर करोगे तो बैलेंस शीट के ऊपर डेट क्या होगी, 1 अप्रैल 2019। सिर्फ एक ही दिन में आपकी आरडीडी कितनी बढ़ गई, 600 रुपये। अब आपको क्या करने का है, न्यू पार्टनर आने के बाद अगर किसी एसेट्स की वैल्यू कम ज़्यादा होती है तो वो जानने के लिए हम रिवैल्यूएशन अकाउंट्स प्रिपेयर करते हैं। जो आरडीडी की अमाउंट है वो 2400 रुपये से बढ़कर कितना चली गई, 3000। मतलब कितना आरडीडी का अमाउंट बढ़ गया, 600 रुपये। तो वो 600 रुपये की पोस्टिंग बैलेंस शीट के रिवैल्यूएशन अकाउंट्स के डीआर में चली जाएगी। आने वाले समय में भी आपको और इसके ऊपर स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन बताता रहूँगा। एक बात ध्यान से लिखना है एज ए ट्रिक, क्वेश्चन में कितना भी आरडीडी का अमाउंट मेंटेन रहने दो, कंपलसरी मेंटेन की अमाउंट आपको लेस करनी है, ठीक है। फर्स्ट स्टेप में आपने क्या किया, फर्स्ट टेक्निक में मेथड में आपने एसेट्स में से 3000 रुपये क्या करें, लेस करें। इसकी सेकंड मेथड है बैलेंस शीट्स के एसेट साइड में आउटर में अमाउंट देखिए, डेटर की आउटर में अमाउंट कितना बोला है आपको, 60,000 बराबर, आरडीडी कितना हो गई, 3000। ऑलरेडी आपने 3000 में से लास्ट ईयर में कितना आरडीडी लेस कर दिया था, 2400, कितना बढ़ गया, 600 रुपये। तो आपको सिंपली क्या करने का है, 60,000 में से 600 रुपये आपको क्या करने का है, लेस, और 600 की पोस्टिंग जाएगी रिवैल्यूएशन अकाउंट्स के डीआर में। यह मेथड मैक्सिमम जन यूज़ नहीं करते हैं। आपके बोर्ड की किताब में या आपके पर्टिकुलर बोर्ड है, गुजरात बोर्ड, दिल्ली बोर्ड, जो भी आपका बोर्ड है, उस बोर्ड की किताब में जो दिया है वही मेथड आप फॉलो कीजिए, क्योंकि इसका एक माइनस पॉइंट होता है, जो क्वेश्चंस पेपर चेक होते हैं, जो मॉडरेटर चेक करता है, उनके जो मॉडल आंसर होता है, मॉडल आंसर में वही आंसर्स देते हैं, वही मेथड इस्तेमाल करते हैं जो आपके बुक में, ठीक है। नेक्स्ट
एडजस्टमेंट नंबर 5 में बोला है फर्नीचर शुड बी अप्रिसिएटेड रुपीज़ 16,050, मतलब फर्नीचर की अमाउंट बढ़कर 16,050 हुई। फर्नीचर की अमाउंट पहले कितनी थी? 14,100 रुपये, जो बढ़कर कितना हुई? 16,050। अब आपको क्या करने का है, एक अमाउंट जो एसेट्स की थी पहला 14,100 रुपये, 14,100 रुपीज़ जो उसकी अमाउंट थी वो बढ़कर 16,050 रुपीज़ हो गई। तो कितने का एसेट्स इंक्रीज हुआ? 1,950। तो एसेट साइड में आपको क्या करने का है, सबसे पहले लिखने का फर्नीचर में 1,950 आपको क्या करने का है, ऐड करने के बाद दूसरी पोस्टिंग जाएगी रिवैल्यूएशन अकाउंट्स के सीआर में। नेक्स्ट बिल्डिंग बोला है, बिल्डिंग की कीमत 20% अप्रिसिएटेड हुई है। बिल्डिंग की अमाउंट आपको बोला है 45,000, उसमें 9,000 जो कि 45,000 का 20% है, 9,000 उसमें आपको ऐड करने का है। ऐड करने के बाद उसकी दूसरी पोस्टिंग जाएगी रिवैल्यूएशन अकाउंट्स के सीआर में। ठीक है, ये तो हो गया प्रॉब्लम। अब आपको क्या करने का है, वीडियो के फर्स्ट हाफ में मैंने पूरा का पूरा प्रॉब्लम के एडजस्टमेंट्स और उसके पोस्टिंग्स आपको बता दी है। बैलेंस शीट के एसेट साइड में आपको जनरल रिजर्व बोला है, सॉरी लायबिलिटीज साइड में, जो कि आपको ओल्ड पार्टनर्स को ट्रांसफर करने का, और उसकी जनरल एंट्री होगी जनरल रिजर्व अकाउंट डीआर टू ओल्ड पार्टनर्स कैपिटल अकाउंट सीआर। जनरल एंट्री करते समय आपको ये करनी पड़ेगी, और लेजर अकाउंट्स पे पोस्टिंग करते समय जनरल रिजर्व की सिर्फ एक पोस्टिंग होगी, ओल्ड पार्टनर्स कैपिटल अकाउंट्स के सीआर में आपको उनके ओल्ड प्रॉफिट शेयरिंग रेशो से उनको डिस्ट्रीब्यूट करना पड़ेगा। वीडियो के फर्स्ट हाफ में मैंने आपको पूरा एडजस्टमेंट बता दिए, उनकी पोस्टिंग कहाँ पे होती है और उनका पूरा डिस्क्रिप्शन आपको बता दिया। अब यहाँ से जो वीडियो चालू होगा आपको क्या करने का है, वीडियो पॉज करने का है, फॉर्मेट्स ड्रॉ करने का है। फॉर्मेट्स ड्रॉ करने के बाद स्टेप बाय स्टेप हम प्रैक्टिकल सेगमेंट में पूरा का पूरा प्रॉब्लम हम सॉल्व करेंगे। जैसे कि मैंने आपको कल बताया था कि जो प्रैक्टिकल सेगमेंट है स्पेशली इस वीडियो का मैं आपको मराठी में बताऊंगा। अगर आपको मराठी अंडरस्टँडिंग होती आहे तो व्हिडिओ देखिए। मॅक्सिमम जणांना मराठी येतेच, कारण महाराष्ट्रातलं बोर्डाचा सिलेबस आहे, त्यामुळे सांगायची काही गरज नाही आहे तुम्हाला। नेक्स्ट हाफ आहे त्याच्यामध्ये मराठीतून सगळं डिस्क्रिप्शन केलेलं आहे, व्यवस्थित पहा। जर काही क्वेरीज असतील तर व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये करा। प्रॅक्टिकल सेगमेंटमध्ये पूर्ण गणित व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे, प्लस व्हिडिओच्या शेवटी एक क्वेश्चन पण विचारलेला आहे ज्याचा आन्सर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायचा। हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू द प्रैक्टिकल सेगमेंट ऑफ एडमिशन ऑफ पार्टनर। जैसे कि मैंने आपको कहा था कि आज का जो प्रॉब्लम है पूरा एक्सप्लेनेशन मराठी में करूँगा। आज आपल्याला पूर्ण प्रॉब्लमचं एक्सप्लेनेशन मी मराठीमधून करणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं, ठीक आहे। प्रॉब्लममध्ये सांगितलेलं काय की पद्मा अँड कुमुद शेअर प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 3:2, म्हणजे त्यांचं ओल्ड रेशो किती आहे 3:2। जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांचं ओल्ड रेशो आहे 3:2। न्यू पार्टनर कोणाला ॲड करायला त्यांनी आशाला। जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, हे जे रेशो आहे फॉर 1/2 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स, हे जर रेशो बघायला गेलं तर प्रॅक्टिकली आपण गणितामध्ये गणित करू शकता, पण टेक्निकली ते चुकीचं आहे। कारण 1/2 रेशो दिलं म्हणजे इन फ्युचर जे प्रॉफिट होणार आहे ते दोघं अर्ध वाटून घेतील, म्हणजे अर्ध हिस्सा जाईल आशाला आणि उरलेलं जे अर्ध आहे ते पद्मा आणि कुमुदला जाईल, जे की इम्पॉसिबल आहे। कारण कम्पेअर टू आशाच कॅपिटल पद्मा आणि कुमुदचं कॅपिटल बिझनेसमध्ये जास्त आहे, ठीक आहे। तरी पण ह्या रेशोचं आपल्याला जे एक 1/2 दिलेलं आहे फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्याचं गणितामध्ये काही काम नाही आहे, कारण सॅक्रिफाईस रेशोनं वाटायचं नाही आपल्याला, कारण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेलं नाही आहे, काही त्याची गरजच नाही आहे, ठीक आहे। त्यामुळे आपण त्याला इग्नोर करूयात। इन केस जर समोरच्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये आला तर आपण त्याच्यावर फोकस करूयात, ठीक आहे। तर स्टार्ट करूयात आपण सर्वात अगोदर बॅलन्स बीडी लिहून टाकतो मी इथं, बाय बॅलन्स बीडी। बॅलन्स बीडी सर्वात अगोदर लिहावं लागेल तुम्हाला ओल्ड पार्टनरशी 45,000 आणि 36,000। त्याच्यानंतर कॅश अकाउंटची बॅलन्स बीडी किती दिलेलं आहे, कॅश अकाउंटचं बॅलन्स प्रत्येक गणितामध्ये दिलेलं असतं ॲडमिशनच्या। चेक करा ॲडजस्टमेंट फर्स्टमध्ये काय सांगितलेलं आहे की आशा शुड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल अँड 15,000 फॉर गुडविल इन कॅश। सर्वात अगोदर आपण कॅपिटलवर फोकस करू। कॅपिटल तिने किती रुपये आणली 30,000। कॅपिटलची जर्नल एंट्री काय होईल, कॅपिटलची साधी सिंपल जर्नल एंट्री होईल कॅपिटलची कॅश बँक अकाउंट डीआर टू आशा कॅपिटल अकाउंट सीआर। कॅश बँकच्या डीआरला काय लिहावं लागेल आपल्याला आता, इथं टू आशा कॅपिटल, न्यू पार्टनर टू आशा कॅपिटल। किती हजार रुपये आणले तिनं कॅपिटलचे 30,000, आणि दुसरी पोस्टिंग जाईल आशा कॅपिटल अकाउंटच्या सीआरला बाय कॅश अकाउंट्स पद्मा आणि कुमुदच्या ह्याच्या कॉलममध्ये डॅश, आणि आशाला किती 30,000। त्याच्यानंतर गुडविलची किती हजार रुपये आणली 15,000। आता एक गोष्ट लक्षात घ्या की
न्यू पार्टनर जे व्यवसायात गुडविल आणलेलं गुडविल कोणाला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल? कंपल्सरी ओल्ड पार्टनर्सला. म्हणजे न्यू पार्टनर जर व्यवसायात गुडविल आणला तर तुम्हाला एंट्री करावं लागेल A1ची आणि आणल्यानंतर ते कंपल्सरी डिस्ट्रीब्यूट होईल. त्यामुळे नेक्स्ट एंट्री कोणती होईल? A2ची. म्हणजे न्यू पार्टनर जर गुडविलमध्ये आणला तर 2 एंट्रीज कंपल्सरी होतील, A1 आणि A2च्या. आता स्टेप बाय स्टेप आपण करूया तिथं कोणते कोणते एंट्रीज होतात ते. सर्वात फर्स्ट आपण करूयात A1ची एंट्री. A1ची एंट्री काय होईल? कॅश बँक अकाउंट DR टू गुडविल अकाउंट CR. तर कॅश कॉलममध्ये इथे लिहू टू गुडविल 15,000 आणि गुडविलच्या कॉलममध्ये लिहू बाय कॅश 15,000. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री काय होईल? A2ची एंट्री काय होईल? गुडविल अकाउंट DR टू ओल्ड पार्टनर्स. बरोबर आहे. आता ओल्ड पार्टनर्सला कोणत्या रेशोनं वाटावं लागेल? ओल्ड रेशो किती दिलेला आहे तुम्हाला? 3:2. चला आता 15,000ला वर्किंग नोटमध्ये प्रत्येकाने कॅल्क्युलेट करायचं. 15,000ला 3:2 डिस्ट्रीब्यूट केलं तर किती येईल? टू कुमुद टू पद्मा कॅपिटल अकाउंट्स किती येईल? 9,000 येईल कुमुदला आणि 6,000 येईल पद्माला. कारण रेशो किती आहे त्यांचा? ओल्ड रेशो 3:2. त्याच्यानंतर इथे येईल दुसरी पोस्टिंग होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या CRला बाय गुडविल 9,000 आणि 6,000. ठीक आहे, इथे द्या. आता नीट पहा ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये काय सांगितलेलं आहे. सॉरी, ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये मी स्क्रीनवर पण दाखवतो तुम्हाला. आय होप दिसेल तुम्हाला. हां, हाफ ऑफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. म्हणजे एकूण गुडविलची जेवढी रक्कम आहे त्यापैकी हाफ अमाऊंट त्यांनी विड्रॉन करायला. आता हाफ अमाऊंट कसं ओळखायचं? सर्वात पहिले चेक करा तुम्ही जे फुल अमाऊंट त्यांना डिस्ट्रीब्यूट केला दोन्ही पार्टनर्सला. किती रुपये डिस्ट्रीब्यूट केला फुल अमाऊंट? 9,000 आणि 6,000. म्हणजे एकूण पद्माचं गुडविल आहे व्यवसायात 9 आणि कुमुदचं गुडविल किती आहे? टोटल 6. तर कुमुद आणि पद्मा हे दोघं मिळून काय करायला? जेवढंही त्यांचं गुडविल आहे त्यापैकी हाफ अमाऊंट त्यांनी विड्रॉन करायला. म्हणजे आता तुम्हाला एंट्री कोणती करायची आहे? A3ची एंट्री काय होते? ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट DR टू कॅश बँक अकाउंट CR. ऑलरेडी आपल्याला झालेला आहे. DRला इथं लिहावं लागेल टू कॅश अकाउंट्स 4,500 कसं? 9,000चा हाफ अमाऊंट. ठीक आहे. आणि इथे किती येईल? 6,000च्या हाफ किती? 3,000 अमाऊंट. न्यू पार्टनर आणि जे गुडविल आणते ते फक्त विड्रॉल करण्याचा अधिकार ओल्ड पार्टनर्सलाच असते. न्यू पार्टनर आणलेलं गुडविल स्वतः विड्रॉल करू शकत नाही. बाय पद्मा कॅपिटल अकाउंट्स बाय कुमुद. तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल. मी इथे शॉर्टमध्ये लिहिलं आहे. तुम्हाला पूर्ण पद्मा कॅपिटल अकाउंट आणि कुमुद कॅपिटल अकाउंट असं स्पेसिफिकली मेन्शन करावं लागेल. चला नेक्स्ट ॲडजस्टमेंटकडे जाऊयात. आता आपण हे जे ॲडजस्टमेंट आहे जे आत्तापर्यंत आपण सॉल्व केला हे प्रत्येक गणितामध्ये कंपल्सरी असते. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित करायचं तुम्हाला हे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक इज टू बी डिप्रिसिएटेड बाय 10% अँड मशिनरी 5%. चला तर दोन्हीवर पण आपण DEP कॅल्क्युलेट करूयात स्टेप बाय स्टेप. ओके, स्टॉक आणि मशिनरीवर दोन्हीवर पण DEP कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे. त्याची पोस्टिंग आपण रिव्हॅल्युएशनच्या DRला केला. ठीक आहे, थोडंसं आउट ऑफ द बॉक्स इन्फॉर्मेशन देतो जे की लास्ट प्रॉब्लेम आपण केला होता व्हिडिओ लेक्चर नंबर फर्स्ट इलुस्ट्रेशन जे आपण काल सॉल्व केला होता त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉब्लेम आपण बरोबर केला होता. फक्त शेवटी काय झालं होतं, माझ्या हातानं थोडंसं घाण झालं होतं जे की मी आता साफ करत आहे. आय एम सो सॉरी. जे कॅश अकाउंटचे जे टोटल आपण लिहिला होता ते टोटल येते मी 2,40,000 लिहिलं होतं. तुम्ही पण लक्षात द्या, अशी चूक होऊन देऊ नका. इथे 2,40,000 येत नाही, टोटल 1,80,000 + 40 2,20,000 येते आणि हेच 2,20,000 बॅलन्स शीट इथं जाते आणि इथं लिहायचं 2,20,000. टोटल केल्यानंतर येईल बॅलन्स शीट टोटल 4,35,400. मॅक्सिमम स्टुडंटचं आलं असेल, पण ज्यांचं काही चुकलं असेल त्यांनी रेक्टिफाय करून घ्यायचं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट चला आता वापस येऊन आपण या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे, मशिनरी आणि स्टॉकवर फक्त DEP आपण कॅल्क्युलेट केला. आता नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला काय सांगितलेली आहे की RDDवर तुम्हाला टोटल RDD इज टू बी मेंटेन ॲट 3,000. ठीक आहे, हे अंडरलाईन करून टाका.
मेंटेन शब्दाला मेंटेन किती रुपये आहे 3,000. मेंटेनची अमाऊंट कंपल्सरी तुम्हाला डेटर्समधून काय करावं लागते लेस कंपल्सरी लिहून टाकायचं. ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये जर ऑलरेडी मेंटेनची अमाऊंट दिली असेल तर कंपल्सरी ही अमाऊंट तुम्हाला डेटर्समधून लेस करायचं. ठीक आहे. आता याचा अर्थ काय काय नाही सांगतो. सर्वात पहिले चेक करा डेटर्सची अमाऊंट तुम्हाला किती दिलेला आहे 62,400 आणि लास्ट इयर टोटल ऑलरेडी किती होती 2400. म्हणजे लास्ट इयरपर्यंत तुम्ही डेटर्समधून टोटल ऑलरेडी होते तुमचे 2400 रुपये. म्हणजे लास्ट इयरपर्यंत 2400 रुपये बुडत होते आणि आता ती अमाऊंट वाढून किती हजारपर्यंत गेलेली आहे 3,000पर्यंत. म्हणजे मागच्या वर्षीची तुमची ऑलरेडी 2400 रुपये होती ती आता वाढून किती झालेली आहे 3,000. म्हणजे तुम्हाला आता लेस करत असताना किती लेस करायचं आहे 3,000 रुपये लेस करायचं आहे. डेटर्सची अमाऊंट लिहायचं ॲसेट साईडला. मॅक्सिमम जणांना ॲडमिशनमध्ये RDD कन्फ्यूज होते. तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. 62,400 लेस RDD कंपल्सरी मेंटेनची अमाऊंट तुम्हाला लेस करायची आहे. 62,400 मधून 3,000 रुपये गेले. 62,400 मायनस 3,000 59,400. आता तुम्ही विचार करत असाल की सर मेंटेनची अमाऊंट आपण 3,000 लेस करायला पण दुसरी पोस्टिंग किती रुपयाची होईल. दुसरी पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या DRला 3,000ची होईल का. तर दुसरी पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या DRला 3,000ची होणार नाही. त्याचं रिझन नीट ऐका. जे एकूण तुम्ही 3,000 रुपये लेस करायला त्यापैकी 2400 रुपये ऑलरेडी मागच्या वर्षी लेस केला तुम्ही. बरोबर आहे. लास्ट बॅलन्स शीटमध्ये पहा तुम्हाला किती रुपये दिलेले आहेत 2400 रुपये दिलेले आहेत. बरोबर आहे. मी तुम्हाला आणखी एक वेळेस दाखवतो क्वेश्चनमध्ये. हां, ही जी बॅलन्स शीट आहे ही ज्यावेळेस हे बॅलन्स शीट त्यांनी तयार करत होते 31 मार्चला त्यावेळेस हे ऑलरेडी 2400 रुपये लेस करून त्यांनी प्रॉफिट लॉसच्या DRला ट्रान्सफर केलेत. तुम्हाला फक्त एवढं सांगितलेलं आहे की न्यू पार्टनरचं ॲडमिशन झाल्यानंतर ते RDD वाढून किती रुपये झाली 3,000. म्हणजे तुम्हाला इथून किती लेस करायचं 62,400 मधून 3,000 रुपये लेस करायचं आहे. आणि लेस केल्यानंतर दुसरी पोस्टिंग कुठं जाईल रिव्हॅल्युएशनच्या DRला. तर रिव्हॅल्युएशनच्या DRला किती जाईल. मागच्या वर्षी तुम्ही लेस करून किती रुपये टाकला होता 2400. किती रुपयानं वाढ झाली 600. म्हणजे तुम्हाला रिव्हॅल्युएशनच्या DRला कितीची पोस्टिंग करावं लागेल 600 रुपयाची. ठीक आहे. टू RDD जर तुम्ही ते 3,000 रुपये केलात तर समजून घ्यायचं तुमच्या गणिताला घोडा लागला आणि तुमचं पूर्ण गणित चुकलं. ठीक आहे. हां, नेक्स्ट तुम्हाला सांगितलेलं आहे फर्निचर ॲप्रिसिएटेड टू रुपीज 16,050. फर्निचरची अमाऊंट चेक करा. प्रॉब्लेममध्ये किती सांगितलेलं आहे 14,100. ओके, दोन्ही ॲडजस्टमेंट झाले. फर्निचरची किंमत 1950 रुपयानं वाढ झाली. अगोदर 14,100 होती. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की 16,050 झाली. 14,100मध्ये किती रुपये ॲड केल्यानंतर 16,050 येतील 1950 आपण केला याच्यामध्ये ॲड. 1950ची दुसरी पोस्टिंग जाईल रिव्हॅल्युएशनच्या CRला. त्याच्यानंतर बिल्डिंगची किंमत 20% वाढली. 45,000वर 20% तर 9,000. 45,000मध्ये 9,000 ॲड करायचं. 9,000ची पोस्टिंग रिव्हॅल्युएशनच्या CRला. हे झाले सगळे ॲडजस्टमेंट्स ह्या प्रॉब्लेममधले. नेक्स्ट आता आपण करूयात स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेट करूयात पोस्टिंग्स जे काही राहिलेले आहे. तुम्हाला इथे कॅश अकाउंटचं बॅलन्स दिलं नाही पण इथं गणितामध्ये चेक करा बँक बॅलन्स दिलेला आहे किती 22,500. तर इथं काय लिहूत आपण बँक ऑब्लिक कॅश किंवा कॅश ऑब्लिक बँक. किती रुपये देऊ 22,500. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बिल्स रिसिवेबल दिलेला आहे 11,400. बिल्स रिसिवेबल जाईल ॲसेटला. इथे लिहून टाकतो मी बिल्स रिसिवेबल. त्यानंतर डेटर झालं, स्टॉक झालं, मशिनरी झालं, स्टॉक फर्निचर सुद्धा झालं आपलं, मशिनरी झालं, बिल्डिंग सुद्धा झालं. ठीक आहे. नेक्स्ट आता लॅबिलिटीजला या. लॅबिलिटीजमध्ये तुम्हाला सर्वात फर्स्ट सांगितलेलं आहे क्रेडिटर्स. 6 ते 7 लाईन सोडायचं वरून आणि क्रेडिटर्स लिहून टाकायचं. $37,500. बिल्स पेबल 30,000. बँक लोन 48. बँक लोन
48. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जनरल रिझर्व्ह आलेला आहे, जे की लास्ट इयरच्या प्रॉफिटमधून ते ओल्ड पार्टनर्स त्यांच्यासाठी राखीव ठेवले होते. त्याची 2 पोस्टिंग होईल ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या CRला. कोणत्या रेशोनुसार? ओल्ड रेशोनुसार. लक्षात ठेवायचं, जनरल रिझर्व्ह कंपल्सरी ओल्ड रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट होते. ठीक आहे. किती टोटल जनरल रिझर्व्ह आहे? 7,500 टोटल जनरल रिझर्व्ह आहे. भागिले 5 गुणिले 3 किती रुपये देतील? टोटल 4,500 आणि 3,000. का 4,500 आणि 3,000? कारण टोटल त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. 3:2 जर डिस्ट्रीब्यूट केला तर येईल 4,500 आणि 3,000. ठीक आहे. नेक्स्ट जनरल रिझर्व्ह नंतर कॅपिटल्स दिलेलं आहे, जे की कॅपिटल्स आपण ऑलरेडी लिहिला. चला आता स्टेप बाय स्टेप आपण कॅल्क्युलेट करूया. रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट चेक करा. रिव्हॅल्युएशन अकाउंटला प्रॉफिट येते की लॉस येते? रिव्हॅल्युएशन अकाउंटची CR बाजू जास्त आहे, बरोबर आहे. त्यामुळे कंपल्सरी रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय येईल? प्रॉफिट्स ऑन रिव्हॅल्युएशन. चेक करा प्रॉफिट्स किती आले काय नाही. ओके. रिव्हॅल्युएशन अकाउंटचं प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं आपण. रिव्हॅल्युएशन अकाउंटचं टोटल प्रॉफिट आलेलं आहे 6,000 आणि 6,000ला आपण काय केलं? डिस्ट्रीब्यूट केला ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या CRला त्यांच्या रेशोनुसार. ठीक आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून जे काही बॅलन्स येईल ते कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला. चला फास्ट कॅल्क्युलेट करा माझ्यासोबत तुम्ही पण. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर टोटल त्यांचं बॅलन्स यायला बॅलन्स CD यायला 57,600, 44,400 आणि 30,000. हे सर्व ट्रान्सफर केला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. निघता आलं 1,32,000. गुडविल अकाउंट आता क्लोज करूयात आपण. गुडविल अकाउंटची कंपल्सरी दोन्ही बाजू काय येईल? इक्वल येईल. इथं ट्रायपॉड असल्यामुळे मला थोडंसं लिहायला जमत नाही आहे, ॲडजस्ट करतो मी. 15,000. ठीक आहे. काल अशी जे कालच्या प्रॉब्लेममध्ये जी मिस्टेक झाली होती ते तुम्ही करू नका. टोटल व्यवस्थित करा. मी पण आज व्यवस्थित करतो. ठोकर लागले की माणूस सुधारते. पहा टोटल व्यवसायामध्ये किती कॅश आलं? बॅलन्स BD बँक अकाउंटमध्ये किती होते? 22,500, बरोबर. 22,500 प्लस 30,000 प्लस 15,000 टोटल होते 22,500 प्लस 30,000. तुम्ही गणित करणं स्टॉप करा. आता पूर्ण फोकस करा, इथे इम्पॉर्टंट आहे. हां चेक करा. 22,500, 30,000 आणि 15,000 टोटल एवढं कॅश आलं होतं आपल्याजवळ. टोटल किती रुपये आले होते? 67,500. त्यापैकी पार्टनर्स त्यांच्या एकूण हिश्श्याला जेवढं गुडविल आलं होतं त्यापैकी हाफ अमाऊंट त्याने विड्रॉल केले. टोटल किती विड्रॉल केले? 7,500. 67,500 मधून हे 7,500 गेले, म्हणजे कॅश अकाउंटची बॅलन्स CD किती असेल? बॅलन्स CD 60,000 रुपये. आणि हे 60,000 कुठं ट्रान्सफर होतील? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. कॅश बॅलन्स 60,000, बरोबर. 60,000 कसं आलं? एकूण टोटल 67,500 होते, त्यापैकी हे दोन अमाऊंट व्यवसायातून कॅश गेले. टोटल किती हजार गेले? 7,500. किती उरले? 60,000. आता सिम्पली आपण बॅलन्स शीटची टोटल करूयात. इन केस इक्वल आली तर गणित बरोबर, नसता मग आपण आणखी एक वेळेस कॅल्क्युलेट करूयात. ठीक आहे. लॅबिलिटी साईड. चला आता स्टेप बाय स्टेप आपण बॅलन्स शीटची टोटल करूयात. स्टार्ट करूयात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडपासून. लॅबिलिटीज साईड पहा टोटल किती आहे? 1,32,000 लॅबिलिटीज. त्याच्यानंतर बँक लोन 48, कॅपिटल 1,32 आणि बँक लोन 48, क्रेडिटर्स 37,500 आणि बिल्स पेबल किती हजार आले? 30,000. टोटल किती आलं? 2,47,500. सेम आता ॲसेट साईडची करूयात आपण टोटल. पुस्तकामध्ये बॅलन्स शीट दिलं नसल्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या. ॲसेट साईडची टोटल 32,400. स्टॉक
मशिनरी 14,250, डेटर्स 59,400, 16,050 फर्निचर, बिल्स रिसिवेबल 11,400, बिल्डिंग 54,000, आणि कॅश बॅलन्स किती हजार आला? 60,000, 2,47,500. ठीक आहे. आता जर्नल एंट्रीज पहा किती होतात काय नाही, कसे जर्नल एंट्रीज फाइंड आउट करायचं. तसं तोंडी करायची 2-3 पद्धती आहेत, मी तुम्हाला येणाऱ्या लाईव्ह भागामध्ये सांगतोच. तसं तरी पण अगोदर आपण ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करूयात. सर्वात फर्स्ट एंट्री होईल कॅपिटल आणलेली. त्यानं कॅपिटल किती हजार रुपये आणली? अशा 20,000 30,000 रुपये पहिली एंट्री होईल कॅपिटलची. दुसरी एंट्री होईल, इथं पहिलं मार्क केलं तरी चालेल तुम्ही, इथल्यापेक्षा इथं जास्त समजेल. पहिली एंट्री होईल कॅपिटलची, दुसरी एंट्री होईल गुडविल आणलेली, बरोबर. तिसरी एंट्री होईल गुडविल डिस्ट्रीब्यूट केलेली. चौथी एंट्री होईल गुडविल विड्रॉल केलेली. पाचवी एंट्री होईल जनरल रिझर्वची, बरोबर आहे. सहावी एंट्री होईल स्टॉक मशिनरी RDDची. सातवी एंट्री होईल फर्निचर आणि बिल्डिंगची. ठीक आहे, सातवी एंट्री होईल. त्याच्यानंतर आठवी एंट्री होईल रिव्हॅल्युएशन अकाउंटचं प्रॉफिट. ठीक आहे, टोटल 8 एंट्रीज झाले. ठीक आहे, एंट्रीज तुम्ही व्यवस्थित करू शकता. ठीक आहे, आजच्या व्हिडिओचा तुम्हाला प्रश्न आहे की जर्नल एंट्रीज केल्यानंतर हे जेव्हा तुम्ही जर्नल एंट्रीचं फॉर्मॅट ड्रॉ करता आणि जर्नल एंट्रीज करता, ते जर्नल एंट्रीज केल्यानंतर तुमचं टोटल ऑफ जर्नल किती येईल त्याचा आन्सर तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं. ठीक आहे, टोटल ऑफ जर्नलला 1 मार्क असतात. पुस्तकेमध्ये दिलेले नसते तरी सुद्धा तुम्हाला कंपल्सरी करावं लागेल. टोटल ऑफ जर्नलला 1 मार्क्स असतात. ठीक आहे, आजच्या प्रॉब्लेममध्ये काही मिस्टेक नाही आहे, कारण आजचं मी बॅलन्स शीटची टोटल मीच केलेलं आहे. कालच्या प्रॉब्लेममध्ये फक्त एक कॅश अकाउंटची बॅलन्स शीट चुकीने टोटल दुसरी लिहिण्यात आली होती. ठीक आहे, अकाउंटच्या व्हिडिओजमध्ये किंवा अकाउंटच्या तासामध्ये सहसा तुम्ही जर क्लास केला असेल 11वीला तर तुम्हाला माहीत असेल की टीचर शिकवत असताना कुठे ना कुठे अमाऊंट मिस्टेक होतात. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हे होतं आपला आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला दुसरं गणित पूर्णच्या पूर्ण समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्हाला गणित समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉलेजमध्ये जेवढे फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा कॉलेजच्या ग्रुपवर ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे मॅक्सिमम स्टुडंट्सपर्यंत आपण आपल्या मराठी भाषेतून अकाउंटचे सर्व व्हिडिओ पोहोचू शकू. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आमचं यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. भेटत राहा. स्टे कनेक्टेड.